बापा युवाई औ त्या पोराला कमी जास्त 2 महिन्यापासून मी नादी लावायलो. त्या तहसीलला जाऊन राशन कार्डावर नावं टाकले म्हणालो पोराचं बायकोचं. तर ऐकच ना बा. बापा हो काय की हो जावयाला इकडल्याच मीटिंग असर झाले ते मुतडा पिऊन हिंडायच्या. अशा गोष्टी हातात बाई तर काहीच बोलत नाही पाय पाहिजे. जसे काय कोणते कष्ट करून आल्यासारखी झोपायची पा. बापा दिवसभर काम करून जरासा लागला असेल डोळा. काय डोळा म्हणाले हो बाई. रात्रभर घोबडासारखी चक्की राहिली दिवसा काळा टुकल्या गेली. कवाना फयाची रात्रीच मोबाईल फायला की जरासा मी. मला की जरासा फारो काय त्या मोबाईलचा उपयोग घ्यायला का नवऱ्याला लावला का पर कोटा हास काय करायला काय नाही तोंड घेऊन एक राहिली ते पोरावर लक्ष नाही कुठे पाड बसून दे. बोलू नका तेवढे ना मला आम्ही दुधाचा पुडा घेऊन येतो. बापू आलं पाला का तिथं दुधाचा पुडा तुम्ही माय चहा करतो म्हणाली. बाबा पैसे काय झाले रे त्यातले बाई बाई. मामाजी तुम्ही ठेवले असतील ना आम्हाला काय माहित कुठं आलं. बापूने घेते वाटायला त्या हसायले. बाबा भाई हो तुम्ही नेला काय रे मला. बापा मयावर आग्रह घेऊ नका हो. मग 100% बाईने नेले वाटायला या. मामाजी मी सध्या इमानदारीच्या संत मारुतीच्या चंद्रकडे तयार तुमच्या रुपयाला बाबा नेले असतील बापू. बापा ते घरातल्या डाळी इकल काही इकल मात्र काय जिंदगीत काय रुपयाला हात लावला नाही त्यानं. कोणावर आता काय करावं रे. काय झालं बापू काय सांगते. बापा खिशामध्ये शेत व्हायचे नाही रे. 2,500 मध्ये लांब झाले लांब. कोण नेले की असं का 2,500 लांब झाले. याच्यावर शेकायला हवं देवर. कारण ते सकाळी नाही का पप्पू दुकानदार लॉटरीचे तिकटे काढायला तो. ए सांग ना. नाही नाही पिदाडा कवाच खोटं बोलत नाही होय रे. आपलं सांगायचं काम आहे. आपण पिदारा माझं पहिलाच बदनाम घरचा मॅटर सांभाळून घ्या बरा. 2.5 कोटी होती बाबू 200 कमीच होती की तुम्हीच लबाड बोलायली. म्हणजे तू यात नेले का. तरी मी बापाला 50 देते नाही तिला सांगू नाही म्हणून घरी त्यानं चेक गोळ केला येऊन.